नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत निमदरी गावामध्ये आणि या निमदरी गावातले नागरिक विकास दुबे, काय सोमनाथ दुबे यांनी आपल्याला संपर्क साधलाय. काय झालं? आता आपली ही हॅलो अंगण शाळा आहे, नवीन इमारत झाली. एक 6-7 महिन्यापूर्वी तिचं उद्घाटन झालं. त्याच्या अगोदर पण ती पलीकडची शाळा आहे, तिचं पण उद्घाटन झालं होतं. ते झाल्याच्या नंतर तिचा पण स्लॅब इलेक्शनच्या पिरियडमध्ये फॅन बसवताना पडला होता, पण त्यावेळेस ते झाकून घेतलं. त्यावेळेस त्यांनी ते झाकण टाकलं, आपण काही लक्ष दिलं नाही. पण आता मी माझं थोडंसं घराच्या समोर कॅमेरे, ग्रामपंचायतचे कॅमेरे चेक करायला आलो असताना सहज पाण्यावरती लक्ष गेलं तर ते कॅमेऱ्याच्या कामावरती स्लॅब पडला. नंतर जिथं मुलं शिकतात तिथं पाहिलं तर तिथं पण ते स्लॅब पडलाय. आणि स्लॅब पडल्याच्या नंतर त्याच्या खाली खुर्ची होती. हे सगळं आवडतं स्लॅब पडलंय म्हणजे प्लास्टर. हां, प्लास्टर पडलं. तर त्याच्यामुळे ही खुर्ची आहे बघा. ह्या खुर्चीची जी काय परिस्थिती झाली, एक तुम्हाला दुसरी खुर्ची आहे ती समोर बाहेर घ्या, त्याच्यामुळे एक दगड हाणा ते खुर्ची तुटती का बघा. मग ती स्लॅब जर पडलं तर लहान मुलाचं काय होईल, त्याची जिम्मेदार कोण? त्याच्या मागं ते पूर्ण स्लॅबला बघा क्रॅक आहेत. मग काम एस्टिमेटनुसार झालंय, कसं झालंय, त्याला कोण आहे, कोणी काम दिलंय, कोणत्या पद्धतीत दिलंय, त्याची पूर्ण माझी किती दिवस झाले शाळेचं काम बांधकाम सुरू झालं? ते काम आहे बघा कोटी वर्ष, त्याचं एक मिनिट त्याला अजून एक वर्षभर सुद्धा झालं नसेल. पण त्याच्या अगोदर तो शाळा झाली. शाळेचं उद्घाटन पण झालं होतं इलेक्शनच्या अगोदर. म्हणजे याचं इलेक्शन होतं आमदारकीचं. त्या इलेक्शनला ती शाळा इकडचे म्हणजे मतदान केंद्रासाठी ही शाळा हे झाली होती. तर ती शाळेत ते फॅन बस होता ना, ते स्लॅब खाली आला त्याचा. म्हणजे फॅन ऐका ना, फॅन बसवायच्या अगोदर तो स्लॅब खाली आला. तर त्यांनी ती शाळा म्हणजे तो वर्ग कॅन्सल करून जुन्याच याच्यात मतदान घेतलं गेल्या वेळेस. त्यावेळेस काय आम्ही दुर्लक्ष केलं. मी आता सहज माझ्या ग्रामपंचायतचे कॅमेरे घराच्या समोर ते कॅमेरे चेक करायला आलो असताना सहज माझं लक्ष गेलं, मी पाहिलं. त्यानंतर सरांना सर म्हणजे त्या सरांची पण चूक, म्हणजे त्यांनी कळवायला पाहिजे होतं ग्रामस्थांना किंवा मुलाच्या पालकांना. हे जर एखाद्या मुलाच्या डोक्यात पडतो वरती दिसले आपला क्रॅक दाखवा किती क्रॅक आहे. एक जागा अशी नाही, ते सगळं एअर पकडलेलं आहे त्यांनी. भिंतीला अजून किती दिवस झाले, भिंतीला पूर्ण पाणी, भिंतीला पण पूर्ण पाणी. हे कोणत्या पद्धतीने काम झालं? आणि किती वाजता झाली घटना? ही तर शाळा बंद असताना झालंय. आता ते झाली 4-5 दिवसापूर्वी. आणि आता आम्ही सांगितल्याच्या नंतर म्हणजे त्याचा संबंधित तुम्हाला सांगितलं, शिक्षकांनी नाही सांगितलं? शिक्षकांची मला एवढं सांगा. आता ही जर खुर्ची तुटते, तुम्ही आता समोर खुर्ची ती घ्या बाहेर, दगड टाका, तुम्ही दगड टाका, तुटते का बघा. म्हणजे किती स्पीडने तो दगड खाली, तो किती आला खाली आला, स्पीडने तुटला असेल. फायबरची खुर्ची सहजासहजी तुटती का? आणि आता हे का मी ते झाल्याच्या नंतर त्यांनी काम चालू केलं बघा. इथं कोण आहे ठेकेदार? ठेकेदार कोण? आणि ऑफिसला पण हे पण कधी कोसळू शकतो. भिंती 5,000 आहेत बघा. अजून पावसाळा यायचा, ती कंडिशन काय? चला चला, नाही इकडे थांबा थांबा. हे कार्यालय आहे का? हा, ते कार्यालय. मी कॅमेरे चेक करायला इथं आलो असताना कॅमेरे पाहिले, सहज लक्ष वरती गेलं. हे काय दिसते, सहज विचारलं. जरा थांबा एक मिनिट बाजू. आता ऐका ना आता हे जे स्लॅबचं जे हे केलं होतं प्लास्टर, ते खराब केल्यामुळे ते घडते. भिंती बघा ना, मी माझं म्हणणं तर भिंती 1 वर्ष झालं नाही, त्या भिंतीला असं निधो यायचं कारण काय? अजून पावसाळा तर यायचंय. पावसाळा जाऊ का? पण जाऊ मी, जाऊ का? बडबड काय करतो? आता जर समजा ह्या मुलं कोण एखाद्या मुलाला जर त्याची दुखापत झाली, त्याचा हे पडलंय ते मुख्याध्यापक इथंच आहे. हे कधी झालेली ही घटना? हे बघ ना, इथं क्रिया केलेली आहे. ही घटना कधी झाली होती? हे प्लास्टर कधी सर पडलं? कुठे येतो? कधी झालं हे? इकडे इकडे ते माईक चालू आहे तुमचं. ते सर आहेत का? हे कधी पडलंय ते प्लास्टर कधी पडलं वरच? नाही बोला की, कधी पडलं ते वरच? कधी पडले ते? आपण बोलूया, व्यवस्थित चर्चा करू. इथलं या वर्गातलं आणि आपल्या एकत्रच पडलंय. अच्छा, मग तुम्ही कळवलं संबंधितांना, तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना? आता ग्रामपंचायतने काम केले, ग्रामपंचायतला मी कळवले. ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत किती हलगर्जी पण ग्रामपंचायत. नाही आपण विचारतोय 8 दिवसापूर्वी झालं काय? आपलं नाव काय सर? चिखले.
आपण मुख्याध्यापक आहेत का? ठीक आहे, चालेल, धन्यवाद. मग आता आपण तिथे बसवता का, कसं करता मुलांना? वर्ग चालूच आहे ना. नाही मग परत जर ते पडलं का त्याच्या मुलाच्या डोक्यात, मग काय याच्या अगोदर खबरदारी त्या पण घ्यायची? शाळेचं पडलं होतं ना. ऐका ना, आता जर समजा पडलं बाय चान्स किंवा दुर्दैवानी घटना घडली तर काय करायचं ना? हो थांबा जरा. आता बघा इथं तर व्यवस्थित दिसतंय, इथं काय मला असं एवढं क्रॅक दिसत नाहीत. आतमध्ये काही क्रॅक दिसत नाही इथं. ह्या भिंती बघा सर आता ह्या. नाही ठीक आहे, तिथल्यापेक्षा हे म्हणजे बरं आहे. तर बस सर, मग आता हे सगळं दोनच वर्ग आहेत की इथं? इथे आहे ना, एक मिनिट प्लीज. इकडे एक मिनिट थांबा. चला बाय. नाही, काय झालंय चिखले सर ना, मग आता समजा ही मुलं तिकडे शिकवली आणि वरून पडलं तर मग कसं? आता पर्याय नाही ना बसायला, दुसरा पर्याय काय मग? तुम्ही ग्रामपंचायतीला कळवलंय, हा तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यांना कळवलं नाही. नाही. माझं असं विनंती आहे का तुम्ही कळवलं पाहिजे. आपण ग्रामपंचायतने 8 दिवस त्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं होतं ना. आता मी चुकून आलो कधी आज, आणि आज आल्याच्या नंतर याने सुरुवात केली ती स्लॅब पहिला म्हणजे कामाला आपलं हे करून करायचं का? तुमचं काम होतं ना जवळ झालं त्याच वेळेस करायचं, आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण क्रॅक आहे, ते पडलं तर कोण जबाबदार राहणार त्याला? किती महिने झाले? 6 महिने झाले. पण वर्ष नाही झालेलं अजून. गळतो का स्लॅब? अहो, ते भिंती आता पाच झालेले आहेत, अजून तर पावसाला नाही आता जर आपण इथं बारकाईने जर पाहिलं, हे जर ओलावा आहे बाहेरचं भिंतीला. आहे ना, हे याला ओलावा सुद्धा आहे क्रॅक पूर्ण. केलेत. हे बघा हे का पूर्ण वाला क्रॅक वाईट आहे. केलेत, याला आता पण का क्रॅक पावसाळा आहे का केलेत. त्याला? हा पावसाळा आहे आता. हा पूर्ण क्रॅक गेला. इकडून येऊ तिथे पुढे जाऊ ना, ती काय समोर बघा बरं, condition इकडे. काय आहे. मोबाईल घे रे माझ. ठीक आहे, वरून क्रॅक गेलेत. आता ते याच्यामुळं किती दिसतंय, कसं ते दिसतंय? पूर्ण दिसतंय, पण त्या बाजूने ते बघा पूर्ण निधवायचं. इथं निधवायचं कारण काय? हा इथं काय हे काय अजून तर पूर्ण पावसाळा क्रॅक यायचा. झालाय, तो सरळ खाली येत चाललाय. आता इकडून तर दक्षिणी म्हणजे दर्शनी दिशा आहे. नाही पडू नका. पूर्ण बघा पूर्ण दिसले आपल्या वरतून डायरेक्ट हे झालेलं आहे. पूर्ण निधवाय. अजून तर पावसाळा यायचा आहे, पावसाळा लागला नाही काय. कुठे ठेकेदार आले होते का? ठेकेदार कोण आहे याचे? ग्रामपंचायत कोण? इकडे या. ग्रामपंचायत वाले इकडे या पहिले. अहो ठेकेदार कुठे आहेत? ग्रामपंचायतला कळवतं, ग्रामपंचायतचं काम नव्हतं का पहिलं? कोण आहे ठेकेदार? पहिले ग्रामपंचायत वाले इकडे या. ठेकेदार कोण आहे? हा पहिले ग्रामपंचायतला सांगू किती दिवस झाले? तुम्ही आहे का ठेकेदार? दुबे इकडे द्या माईक. सर नमस्कार. सर आपलं नाव सांगा ना. माझं नाव अनीस खान मजीद खान. हा राहिलं कुठे आपण? जुन्नर राहता. शहरात आहे राहायला. काय झालंय नक्की सर? ते जे आहे ना सर, ते 1.5 बाय 1.5चा तुकडा असा म्हणजे गॅस धरून थोडासा खाली पडलाय. तो स्लॅबचा नसून तो याचा आहे, प्लास्टरचा आहे. हो. आणि दुसरा असं का मी ते रिपेअर करून देत होतो. आणि आत्ता जे अजून एक कारागीर संघ आणलेला आहे त्याने अजून ते सालटून मोठं केलं. म्हणजे ते सगळं जे साईडला पण जे थोडंफार काय कमजोर दिसतंय ते काढायचा प्रयत्न चालू आहे. ते काढायचा प्रयत्न चाललोय आपला. आणि आत्ता पण जे आहे ना, जिथं पण असं वाटत असेल का ते पडण्यासारखं झालेलं आहे तिथं सगळं आपण रिपेअर करून द्यायला तयार आहे. आणि इथं लोकांना जे ना ग्रामपंचायतनी मला जेवढंही सांगितलं ज्याही वेळेस का काय एक्स्ट्रा कामं समजा इथं वॉटर प्रूफिंग नव्हतं ते करून दिलं मी. वर्ग खोलीच्या बाहेरचं समजा ते ऑफिस खोली नव्हती ती करून दिली. म्हणजे असे सगळेच कामं जे आहेत ते सांगितलं तसे त्यांना करून दिलेली आहेत. त्यात काही कमी केलेलं नाही, सगळे एक्स्ट्रा कामं करून दिलेली आहेत. आत्ताही जे काही असं थोडंफार काय फॉल्ट असेल ना ते काढून द्यायला मी तयार आहे. मी काय माझी काही एक अडचण नाही. हे सेपरेट काम होतं, दोन्ही एकत्र होती? नाही, वेगळे वेगळे कामं आहेत ती. किती लाख रुपयाची टोटल? ही दोन्ही पण जी आहे ना त्यात एस्टिमेट तर काय एवढं माझ्या ध्यानात नाही आता सध्या लगेच. अच्छा. त्याला वर्षभर झाले. तर ते दोन्ही कामं जी होती ना, अंगणवाडीचं पण होतं, हे सगळं तिन्ही कामं मीच केलेली आहेत. ओके. हां, दोन्ही कामाला काही प्रॉब्लेम नाही आहे. उलट जे ना जे त्यांनी एक्स्ट्रा सांगितलं ते पण सगळं करून दिलं समंजसपणाने. सरपंच साहेब म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा किंवा अजून इथल्या लोकांनी म्हणा. हे पाहता आता तुम्ही खाली पाहताय हे पाहता सगळं करून दिलं. काय केलंय ऑफिस मध्ये? ऑफिस खोली जे नव्हती त्या एस्टिमेट मध्ये ऐका ना,
म्हणजे हे ऑफिस म्हणजे खोली नव्हती एस्टेटमेंट मध्ये तरी मी करून दिली. हे हाही इकडचं. नाही. अच्छा, हा. तरी पण आपण ते करून दिलेली आहे. करून दिली. दुसरं असं का 6 mm जे आहे ना मी फरशी खाली काढून द्यायला मी लावली आणली होती इथं. ते पण अख्खी इथलं जे आहे ना अख्खी गाडी माझी पांगून टाकली इथे पांगून टाकली आणि मग म्हणजे अशी काय नुकसान झालीत माझी तरी पण मी काय मागं पुढे पाहिलं आता नाही पाडलं आम्ही ते. आणि ते करून घेतलं. आता पाडलं मी की पाडून त्याची घेतलं पडलेलं ते. आहे महाराज. आता मी लेबर CCTV कडून थांबा ना, त्यांना बोलू द्या ना बोलू द्या ना त्यांना. हे पहा माझा लेबर आहे. हा माझा लेबर आहे आणि या लेबरला मी आता घेऊन आलेलो त्याच्या हातून मी हे काढून घेतलं आता जिथं CCTV मला नरम वाटतंय ते मी काढून घेतलं सगळं. बरं ये ना इकडे ये ना इथं इथे गर्दी खूप. हो अर्थम काढा ना तुम्ही जरा. यांचं काय म्हणणे आहे ते तर घेऊ द्या. सर ऐका ना काय पाठाण ना नाव तुमचं? खान खान खान. हा अच्छा. सर आता ही जी खोली हा. आहे इकडे आहे ना ही खोली इस्टिमेट मध्ये नव्हती. नव्हती ती तुम्ही एक समजदार पण आली आपले. दिली ग्रामस्थांनी विनंतीच्या मान देऊन. वॉटर चला धन्यवाद तुमचं. समजा त्याचं बिल भेटलं पाहिजे तुम्हाला तो नाही विषय. पण आता काय झालंय आता ह्या तुम्ही जे याच्यात हे जे पाहताय, सर हा. याच्यात जे ना सर काय झालं का ते थोडंसं काही जागी गॅस धरले कारण आपण वाळूचं प्लस्टर केलेलं आहे त्यावेळेस. हा. वाळू भेटत नव्हती तरी पण मी वाळू आणून ते वाळूचं प्लस्टर केलंय. पण कुठंतरी समजा काय होतं की 0 प्लस्टरच्या ऐवजी थोडंसं कधी जाड झालं प्लस्टर तिथं गॅस धरतो ओके. असं 1-2 जागी प्रॉब्लेम झालाय तर ते सगळं ते ना तुम्ही म्हणाल ना त्या पद्धतीत मी करून द्यायला तयार आहे. नाही नाही, आता काय झालंय खान सर हे बघा या ठिकाणी सगळीकडे बॅगा गेल्या हे पण काढून आपण काय करू मी काय म्हणतो म्हणून तर मी कारागीर आणला होता. मी कारागीर आणला आता मी जे कारागीर आणला होता ना तर कारागीर मी या हिशोबाने आणला होता का सगळं पोकळ जे दिसतं सगळं काढून टाक. वेळ पडली तर पूर्ण काढून टाक. वेळ पडली तर पूर्ण काढून टाक. पूर्ण प्लास्टिक दिसतं तेवढं काढून टाक आणि तसं जर आपल्याला वाटलं की पूर्ण पोकळ वाटतंय तर पूर्ण काढून टाकू आपण त्याबद्दल काही एक वाद नाही. म्हणून मी कारागीर आणलं होतं ना बघा वाटून टाकलं ते पहिले आता एवढं तुकडा होता. ऐका काय जरा. सांगतात ना. अहो साहेब जरा तुम्ही ऐका जे असेल ना ते सगळं करून द्यायला मी बांधिले. मी म्हणजे जे ना वर्षभर व्हायला आलं तरी पण मी आतापर्यंत पण डिपॉझिट वगैरे काढलेलं नाही तुमच्या ग्रामपंचायत माझं सगळं ग्रामपंचायत डिपॉझिट पडलेलं आहे. 2 मिनिटं ऐका ना. तुमच्या पाया पडतो साहेब पाय पडायचं काही काम नाही हे टेक्निकल काम आहे. किंवा मुलाला काय झालं तर याला जबाबदार कोण? नाही मला नाही एवढं सांगा. हे मी मान्य करतो ना टेक्निकल काम आहे म्हणून तर तुमच्या शब्दावर एका फोनवर मी इथे उभा राहिलो. मुलाच्या. या दिशेने मी जे आहे ना ऐका ना साहेब, उतरते. मी एका फोनवर तुमचे जे उभा राहिलो इथे येऊन त्याचं कारण ते की मला कळतं ते त्याची संवेदनशीलता मलाही आहे. मलाही बारीक बारीक पोरं होती आहेत आता ही माझी पोरं आहेत तसं काही नाहीये चुकीचं काही एक करणार नाही मी आणि अजून तुम्ही सांगाल त्या पद्धतीत करून द्यायला तयार आहे. नाही नाही आता ते काय करताय ऐका तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचे हे ते काम सगळं झालं. काढताय ते वरचं जेवढे आता बॅगा गेल्या ते आणि रिपेअर करताय. ऐका ना, आता तिची हे का- आता ती- ती अजून पाऊस अहो तुम्हाला ऐका जर ना, पुढे हे सगळं पोकळ वाटत काम असेल ना झालं. उद्या चुकून अहो तुम्हाला पुढे आता चालू पोकळ वर्षात वाटत असेल नाही तर तुम्ही सांगा मी काढतो आणि माझ्या स्वतःच्या मनाने पण काढतो मी साहेब, एक मिनिट. कारण मी स्वतः तो रिक्स घेणार नाही मला कळतंय लहानदार पोरं आहेत तिथे शाळेत हे मला एवढं संवेदनशील जे आहे ना, ते मी आहे तेवढं आम्हाला पण नाही दिसत. मी काय एवढं काही नवीन नाही 30 वर्ष झाली मला या धंद्यात मी काम करतो. मला ते 1 मिनिट द्या शंकर. हा बरं. साहेब, ऐका. आज उद्या यांनी एक सगळं काम द्यायला तयार आहे. यांची कामाची लाईफ किती वर्ष आहे? मला सांगा. या आज त्यांनी काम करून नेलं 50 वर्ष टिकलं पाहिजे की हा, मुख्य. कमीत कमी पण वर्षाच्या आत माझी मुलं या शाळेत शिकतात फक्त ह्या शाळेत नाही 2 कॉलेज किंवा उद्या ह्या शाळेत मी पाठवू शकतो माझ्या मनाचा विषय बरोबर का नाही. माझी मुलं 2 कॉलेज म्हणणं काय आहे? हा मी या शाळेची गॅरंटी ते घेतील ना. हा यांची किती वर्षाची आहे? मला एवढं सांगा. ठीक आहे, हे मला काय तुम्ही म्हणायचंय- काम करून दिलं ऐका मागवलं म्हणून द्या शाळेची गॅरंटी किती वर्षाची? हे काम तुम्ही तुमच्या पद्धतीने करून द्या. नाही म्हणजे बरं, या, या चला. विषय नाही. सिलेबस ऐका वाढलं. साहेब. नाही ते बोलतो आपण करू. किती वर्षाची? किती वर्षाची guarantee या इकडे. तुम्ही या. आता वास्तूची guarantee किती वर्षाची? उतरले साहेब. हा हा ठीक आहे करतो सर. या ना इकडं खान साहेब. आता काय झालंय तुम्ही जर बारकाईने पाहिलं हे बघा साहेब हे काय काय जागी याचं जे काय आहे ना, झालंय? वाळूचं काम जे आहे ना साहेब पुढं पुढं ते आणि आता आपण सगळं वाळूचं काम करतो आपलं असं नाही होत. नाही पुढं पुढं यात काय काहीतरी होतं प्रॉब्लेम साहेब? झालाय. नाही गॅस धरतो अहो पण ते बऱ्याच ठिकाणी असं होतं गॅस धरते बघा इथं नाही इथं धरलं आपण काय होतं ते आम्हीच केलं हे आम्हीच केलं सगळं नाही, आम्हीच मी केलं, काय तेच म्हणतोय केलं, तेच कारागीर का आता समजा आता इथं इकडे आहे ना इकडे या. आता जर वर पाहिलं ना
हे बघ, खान साहेब लय क्रॅक आले काय करतात ते मला काही कळत नाही. आता हे सगळं म्हणजे जे ना, ठीक पण आहे, पाहिजे तुम्ही सगळं केले सिमेंट- वाळूच दिसतंय वाळूचे बनताय तुम्ही पण तेवढे क्रॅक नाही पडायला पाहिजे. नाही तर याला जे आहे ना आपण याला काय करू याला सगळं सिमेंटनं भरून घेऊ पाहिजे असं तुम्ही म्हणता ते. नाही नाही मी म्हणण्याचं नाही विषय ते पण असं पडू शकतं ना खाली. नाही नाही ते पडणार नाही ते त्याची गॅरंटी तुम्ही त्याच्या माझ्याकडून लिखी घ्या ते पडणार नाही ते बाहेरचं भागेन तो पडणारच मग आता काय करताय होतं? तुम्ही? हे आतलं जे आहे ना ते सगळं रिपेअर करून देऊ आपण तसं पाहिजे असेल तसं जसं हे म्हणतील तसं करून देऊ यांनी थांबवा इथं करून घ्यावं. अहो, थांबवायचं पण माझं म्हणणं होतं की करतानाच तुम्ही करताना चांगल्या क्वालिटीचं काम करायला चांगल्याच क्वालिटीचं केलं होतं साहेब पण ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे टेक्निकल प्रॉब्लेम गॅस धरतं कधी कधी गॅस धरून ना त्याच्यातनं गॅसमधून कुठं कुठं एखाद्या ठिकाणी 2x2चा म्हणा 1.5x1चा म्हणा होऊ शकतं ते असं पूर्ण याला कसं काय प्रॉब्लेम झाला हा पूर्ण पूर्ण कुठं झालं? नाही 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 पूर्ण पाडलं नाही आम्ही झालं. आता. याला बघा ना तुम्ही पूर्ण नाही झालेलं साहेब काय होतं माहितीये का जे आहे ते आहे वस्तुस्थिती आहे तर समोर आहे सगळं दिसतंय सगळं एवढं काय चुकीचं नाहीये काही काय आपण काय गैर केलेलं नाहीये त्याला ये रे पूर्ण याला ते मागच्या सुद्धा slab ला ये परत रे. सांगितलं तसं मी सगळं काम करून दिले बघा हे रॅम्प बनवून दिला इथं पुढे रॅम्प बनवून दिला ते ज्येष्ठ एवढं Waterproof करून सांगितलं दिलं शेजारचं एक टाकी तर roomचं. तुम्हाला हे काय बनवून झालं दिलं. असतं ऐका टाकी ना बनवून ऐका ना दिली. मी बोलतो ऐका सगळ्या ऐका, ऐका, गोष्टीचं- ऐका, हा, ऐका. हा. खान साहेब तुम्ही हे करून दिलं त्याबद्दल धन्यवाद. हम्म. ते नाही करायला पाहिजे सरकारकडे भरपूर पैसे आहेत. आता समजा चुकून त्या एखाद्या पोराच्या पुरीच्या डोक्यावर जर पडला असं तर ती मिली असते आणि तुम्हाला जेलमध्ये जायला लागला असतं बरोबर. अधिकाऱ्यांसगळं. हम्म. हे उद्योग करता का आला ना व्यवस्थित काम करा ना. ठीक आहे तुम्ही आता जे सांगितलं ना मी एका फोनवर इथं आलेलो आहे साहेब कारण मला जसं फोन कळलं केला तसं ना, तर मी जे आहे ना आता तुम्ही जे म्हणताय ना आता 8 त्याच दिवस झाले पडून ते नाही सर नाही म्हणतात. 8 दिवस झाले सर पण ऐका ना म्हणतात. 8 दिवस झाले सरांनी मला इथं बोलवलं मी एकदा पाहणी करून गेलो पण मला त्यावेळेस मला जे ते योग्य कारागीर मला भेटत नव्हता म्हणून मी 2 दिवस ते लेट केलं सुट्टीच्या दिवशी म्हटलं करून टाकू म्हणजे काढून शनिवार घ्यायचं ते रविवारी प्लॅस्टरला सगळं. काढा. शनिवारी रविवारी करून टाकू ते. म्हणजे उद्या शनिवार आहे रविवार 2 दिवसात ते सुट्टीच्या दिवसात सगळं व्यवस्थित करून देतो ते म्हणतात पूर्ण जे प्लॅस्टर आहे ते काढून टाकतायत. ते पूर्ण प्लॅस्टर आणि कमीत कमी 15 वर्षाचं ॲग्रीमेंट मला हे पाहिजे का इथून पुढे जर शाळेत गेला काय स्लॅबला किंवा काय झालं त्याला सर्वस्वी जबाबदार हे राहतील. पावसाळ्याने जर परत प्रॉब्लेम अजून एक पावसाळा गेल्याला पूर्ण वळव यायचं कारण काय पावसाळा अजून आला पण नाही बांधकाम होऊन याला क्रिया नाही एक पावसाळा होऊन गेला साहेब मी मागच्या मे मध्ये बिल काढले मी इथंच राहतो मी मागच्या मे मध्ये बिल काढले ठीक आहे, चालतंय. मी मागच्या मे मध्ये ठीक बिल आहे, काढले ओके. साहेब एक पावसाळा अख्खा होऊन गेला मी वॉटरप्रूफिंग बाजूला सरका, बाजूला सरका. ए, तो काय रे? इकडे दाबून धरायला पाय. त्यांचा माणूस कुठे आहे? कुठे आहे? चल, 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 चल. ए, हात वर दे. नाही, नाही, काहीच नाही. किंवा थांब, आपल्याला चढते बरं ना, लगेच आपल्याला वाजते का नाही? आपण बघू ना काय मित्र डबडब वाजवलं. त्यांना पाडू द्या तुम्ही काय माहिती. हे बघा. आलं ते आलं ते आलं. आहे का नाही? सर, तू खाली खाली डोक्यात येईल, डोक्यात काढ काढ हाताने काढ हाताने काढ 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 उद्या आज आमची लेकरं मिळलं याला जबाबदार कोण कामाचं नाही अरे बघा आम्ही बाबाय होतो का काय सर? Sorry, guys. कार बरं आहे, आमचं. थोडं लागलंय ते हातावरून फेकलं त्यांनी असं नाही ते मुद्दाम टाकले तुझ्या बरोबर बाजूला पहिलं बाजूला मुद्दाम टाकले सर बरोबर बाजूला ते दारू एका मिनिटात गाडी सर बाजूला इथं जर असेल तर तिकडे बघा हे म्हणले जाणार आतमध्ये बघा तेव्हा ते समोर पण आहे. थोडं. हा.
अरे काय तो बांधा होता का तुमची शाळा तो असं गेलं बघ असं गेलं मला हे बघ कुणी असं इकडे तू इकडे ना तू कोर्टात आलाय त्याच्या बोल ना सांगू का हा झालेला ड्रिंक मध्ये आता तुझ्या डोक्यात मारतो सॉरी म्हणतो ना मी पण. हे काय माहिती का केलेले ड्रिंक केल्यामुळे ना ते जास्त करतो मुद्दा ऐक ए बाळा मी पाहिले याच्यात पण हे बघ कुणी असू दाखवू का तुला व्हिडिओ त्याच्या मनात ते ना त्यांनी केलेले ड्रिंक्स आहेत काही करू द्या मग आता एखाद्याला अजून लागलं असतं तर काय केलं असतं महिलाकडे शिकतात म्हणून मी तुम्हाला मग आमच्या डोक्यात घालतो का नाही, तुमच्या डोक्यात नाही आला आम्हाला कळते अरे तू जाणून बुजून टाकले मित्र नाही साहेब हाताने जर तुझा लांब जा. हातोडी की जरूरत नाही, हात से गिरा तर हातोडी की जरूरत नाही. काढू आता ते काढून घेऊ आई तर परत येऊ नको विनाकारण उगाच राग माझा उगाच त्रास होईल. हा, नाही बोलणार मी काही. तू जा लांब जा लांब जा तू लांब जा तू जा रे काय तुझं नाव हे जा बरं आता त्या शाळेचं तर पडलं होतं अगोदर. काढून घेऊ हे. इकडचं काढू ते दोन्ही खुली आहे. मी सगळं चेक करून घेतो 2 दिवसात शनिवार आणि रविवारपर्यंत करून देतो. काय असेल अजून काढा ना तिथलं ते बाळा जा. काढून टाकू ना. नाही, नाही, निघणार आहे. यांचा लावा, यांचा. हो, तिथं पण निघणार ऐका ना निघणार आहे ते तिथं हे नाही हे बघा इथं निघेल इथं निघेल फुगले फुगले काढ ना हे काढ काय इथलं काढ. सारखंच काढून घे. हाताने पाडले. हे शिडी सर गंभीर का पडेल मी पाहिला होतो पाहिला त्याला केली त्याला तिकडं तिकडं ओय उधरला का नाहीचा काढून घे इकडचं काढ. गेट सांभाळू ना. तो पाडील ते काम करतात रोज ते त्यांना कळाचं पुढं निघणार ते. आता मागाचे असंच लागलं नाही काही हातानेच पडत होतो. वाणी साहेब उगाच काय ते ते पडणं पाडणार आहे तेवढं देऊ ते देत आहे. सगळं काढून घ्या डोक्यावर त्या डोक्यावर येईल पहिले. नाही नाही ते काय अख्खं काय ते निघाले हादरा ते निघाते ना हा काढ काढ ए डोक्याला तर लागेल फक्त तू आपण परत ते सगळं बघ ना. हा, इकडून काढा ना म्हणजे आज पडत जाईल लाईन कशाचं केस? आमच्या इकडे 20 वर्षाच्या बांधकामात झालं, त्याला पडत नाही. काय करू कारागीरला जी आहे ना ते बरं का कटोरी आणून ना कटोरी कटवणी काढायला लागेल सगळं आता पोकळे हे लागलं आज चेक करा बरं आज चेक आपली फुली मुलं बसलेली आहेत. जाऊ दे ते पोरं. त्याला बाहेर काढू त्याला बाहेर काढू हे इथं आता काय करा हे सगळं काढून घ्या काढून घ्या. ए जमा पोरं बाहेर काढू आता चेक करू